नमस्कार मित्रांनो. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय त्या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. जिल्हा परिषद शाळामध्ये 4,860 पदांची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे, क्रीडा शिक्षकांची. त्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टलवरती किंवा जी काही प्रस्तावित पदे आहेत, कला आणि क्रीडा शिक्षकांची भरणे, त्याबद्दलची माहिती दिलेली होती. त्याबाबतचा शासन निर्णय देखील आज त्या ठिकाणी निर्गमित झालेला आहे मित्रांनो. त्याबद्दलची माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला दिसेलच की जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची संख्या निश्चित करण्याबाबतचा हा या ठिकाणी शासन निर्णय आहे. दिनांक 2 जानेवारी 2026 चा हा शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालेला आहे. याच्यामध्ये क्रीडा शिक्षकांची पदे 4,860 इतकी पदे या शासन निर्णयाद्वारे मंजूर करण्यात आलेली आहेत मित्रांनो. या ठिकाणी आपण बघूया. तसेच आताची जे संच मान्यता आहे, त्या संच मान्यतेमध्ये देखील कला आणि क्रीडा ही 2 शिक्षकांची पदे त्या ठिकाणी दाखवण्याचा आदेश दिलेला होता आणि त्यानुसारच या संच मान्यता त्या ठिकाणी अ, झालेल्या आहेत मित्रांनो. या ठिकाणी आपण माहिती बघूया या शासन निर्णयाची. संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांची प्राथमिक संख्या 2,36,288 इतकी निश्चित करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत समूह साधन केंद्राची पुनर्रचना करण्यात आली आहे. याच्यामध्ये काय म्हटलंय, की राज्यातील जे जिल्हा परिषद शाळांतर्गत समूह साधन केंद्राची जी निर्मिती आहे, त्यांची पुनर्रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार राज्यात सद्यस्थितीत 4,860 या ठिकाणी दिलेलं आहे. 4,860 समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत. राज्यामध्ये सद्यस्थितीत 4,860 इतके समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये संदर्भ क्रमांक 2 15 मार्च 2024 चा जो शासन निर्णय आहे, त्या शासन निर्णयानुसार सुधारित संच मान्यतेचे निकष विहित करण्यात आलेले आहेत, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. सदर शासन निर्णयातील परिच्छेद 5.4 अन्वये केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक संवर्गातील प्रत्येक एक पद मंजूर करण्यात आलेला आहे. हा जो संदर्भ क्रमांक 2 या ठिकाणी दिलेला आहे, त्या शासन निर्णयान्वये केंद्र स्तरावर प्रत्येक एक शिक्षक या ठिकाणी मंजूर केलेला आहे. त्यामुळे केंद्र स्तरावरील विशेष शिक्षक क्रीडा हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं हा जो संवर्ग आहे तो 4,860 शिक्षकांचा समावेश झालेला आहे पदांचा. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये केंद्र स्तरावर विशेष शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी अध्यापन संवर्गातील प्रत्येक एक पद मंजूर करण्यात आलेलं आहे. आता केंद्र स्तरावर विशेष शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी अध्यापनासाठी एक पद या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं आहे. त्यानंतर ना त्या बघूया. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी अध्यापन हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झालेला आहे. आता त्यामुळे केंद्र स्तरावर विशेष शिक्षक, दिव्यांग विद्यार्थी अध्यापन 4,860 पदांचा संवर्ग निर्माण झालेला आहे. आता याच्यामध्येच त्या ठिकाणी 4,860 पदामध्येच 2 पदे त्या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे. 2 संवर्ग या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये बघा, उपरोक्त प्रमाणे प्रत्येकी 4,860 पदांचा समावेश असलेले 2 संवर्ग निर्माण झालेले आहेत. अर्थात जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील मंजूर असलेल्या पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही. आता जी मंजूर पदं आहेत, त्या मंजूर पदांची संख्या जी आहे त्याच्यापेक्षा जास्त पदं या ठिकाणी भरता येणार नाही आणि याच्यामध्येच 2 संवर्ग या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला आहे 4,860 पदांमध्येच. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन या मर्यादेत सदर 2 संवर्ग निर्माण करण्यात आले आहेत. आता वरची जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीनुसार त्याच्यामध्येच 2 संवर्ग या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहेत मित्रांनो. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची उजळणी करून सदर पदे नव्याने निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. आता ही जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची उजळणी करून सदर पदे नव्याने निश्चित करण्याबाबतचा शासनाची बाब विचाराधीन होती याच्यामध्ये.
त्यानंतर ना शासन निर्णय बघा. संदर्भ क्रमांक 1 ते 4 शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांचे प्राथमिक अद्ययावत तपशील या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये देण्यात आला आहे. त्याच्यामध्ये परिशिष्ट अ मध्ये जी माहिती आहे, ती माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. परिशिष्ट अ मध्ये जिल्हा परिषद निहाय शिक्षकीय संवर्गातील मंजूर पायाभूत पदे व शिल्लक पायाभूत पदे यांचा तपशील दर्शवण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये एक तक्ता खाली दिलेला आहे. त्याच्यामध्ये मंजूर व शिल्लक पदे या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. एखाद्या वर्षाच्या संच मान्यतेनुसार काही जिल्ह्यात उपलब्ध होणारी पदे विशिष्ट परिशिष्ट अ मध्ये दर्शवण्यात आलेल्या मंजूर पदापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. आता याच्यामध्ये काय म्हटलंय, की एखाद्या वर्षाच्या संच मान्यतेनुसार काही जिल्ह्यात उपलब्ध होणारी पदे परिशिष्ट अ मध्ये दर्शवण्यात आलेल्या मंजूर पदापेक्षा सुद्धा अधिक असू शकतात, म्हणजे अतिरिक्त शिक्षक त्या ठिकाणी असू शकतात, असं या ठिकाणी म्हटलंय. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यातील पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार आयुक्त यांना असेल. म्हणजे जर अतिरिक्त शिक्षक असतील, तर ते अतिरिक्त शिक्षक त्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी समायोजन करण्यात येईल, असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तथापि संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत संख्येच्या मर्यादेतच असे तात्पुरते पदांचे समायोजन करण्यात येईल. आता जी मंजूर पदे आहेत, त्या मंजूर पदाच्या मर्यादेतच ह्यांचं समायोजन त्या ठिकाणी करायचं आहे. संच मान्यतेसाठी उपरोक्त परिशिष्ट अ मधील तपशील विचारात घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. आता जे परिशिष्ट अ मधील तपशील जे दिला आहे, त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता घ्यायची आहे, असं म्हटलेलं आहे. केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या दोन्ही संवर्गाची बिंदू नामावली नोंद होई जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील. आता याच्यामध्ये या ठिकाणी 2 पदे त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे. केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा आणि केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन ही या ठिकाणी 4,860 पदामधून ही 2 पदे त्या ठिकाणी भरली जाणार आहेत. आता त्याच्यामध्ये 4,860 पदे जी आहेत, त्याच्यामध्ये किती पदे भरलेली आहेत किंवा किती रिक्त आहेत, यानुसारच ही पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत मित्रांनो. त्याच्यामध्ये पदं दिलेली आहेत. या ठिकाणी जिल्ह्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. त्याच्यानंतर ना इकडं मंजूर पायाभूत पदे दिलेली आहेत. शासन निर्णय दिनांक 21/8/2025 नुसार समूह साधन केंद्रांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे. तसेच केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांची संख्या दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या ठिकाणी दिलेलं आहे. तसेच केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांची संख्या या ठिकाणी दिलेली आहे आणि केंद्रस्तरीय 2 संवर्गासाठी वापरलेली पदं या ठिकाणी दिलेली आहे आणि पायाभूत शिल्लक पदं या ठिकाणी दिलेली आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, अशा स्वरूपात ही माहिती आहे. याच्यामध्ये क्रीडा शिक्षकांची जी पदे आहेत, ती पदे 2 स्वरूपात विभागली गेलेली आहेत. केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा आणि केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग. त्यानुसार ही पदं या ठिकाणी भरली जाणार आहेत. तसेच आताची जी संच मान्यता आहे, त्या संच मान्यतेमध्ये सुद्धा कला आणि क्रीडा शिक्षकांची पदे त्या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहेत.